तू काय म्हणलेला? प्रत्येक रिप्लाय द्यायला शिक. काय म्हणलेला? कोणी किती हितातला नाही रुबाब त्याचा हटला. ट्रिपल एक्का. मला अटक झाली. मला मी फिरतो इकडे मुंबईत, मला अटक झाली. आणि अटक व्हायला सोपं आहे का एवढं? क्या हो रहा है भाई? यहाँ पे क्या हो रहा भाई? ये कहाँ पर किया भाई ने? भाई ये क्या हो रहा है भाई? आज मुझे कॉकरोच बना. बस हवा निकल गई. झाले समाधान तुमचे. आता खावा पोलिसांचे धपके. दे दनादन दे दनादन. आणि अटक व्हायला सोपं आहे का एवढं? मी प्रतीक भाऊला अगोदरच म्हटलं होतं की प्रतीक भाऊ इतका मास दाखवू नको, पण नाही, प्रतीक भाऊला तर मास दाखवल्याशिवाय दिवसच जात नव्हता. घेतला आता मास जिरवून. मुंबईतल्या एका 28 वर्षीय युट्यूबरला किडनॅप केल्याची घटना समोर आली आहे. चायनीज बेटिंग ॲपची पोलखोल करणाऱ्या या युट्यूबरला किडनॅप केलेलं आहे आणि याच प्रकरणात पुण्यातला कंटेंट क्रिएटर प्रतीक शिंदेला अटक झाली आहे. आता पोलीस स्टेशन मध्ये दाखव मास. कर तिथं गाड्या पलट्या. मन तिथं ट्रिपल एक्का. ट्रिपल एक्का. नमस्कार, राम राम, प्रणाम, प्रणिपात माझ्या आत्मनिर्भर मित्रांनो. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. आती केल्यानंतर माती होतेच, म्हणजेच आती तिथे माती. तू काय म्हणलेला? प्रत्येक रिप्लाय द्यायला शिक. काय म्हणलेला? रिप्लाय दिला शिकत. या प्रतीक शिंदेला वाटलं होतं की हो दादागिरी करल, गुंडगिरी करल, लोकांना मारल, जीवे मारण्याच्या धमक्या देईल आणि ह्याचा हा माज असाच चालू राहील. पण भाऊच्या एका चुकीमुळं भाऊचा सगळा माज जिरवला पोलिसांनी. थोडाफार याच्या डांगीखाली पैसा काय आला. याला वाटलं हे कुणाला तर मारल, जीवे मारण्याच्या धमक्या देईल आणि याला कोणच काय बोलणार नाही. अरे याड्या, थोडक्यात हे सगळं प्रकरण काय आहे हे समजून घ्या अगोदर. चेतन देवळकर नावाचा एक युट्यूबर आहे जो सातत्याने गॅमलिंग ऍप जे आहेत म्हणजेच जुगार थोडक्यात, त्याच्यावरती सातत्याने बोलत होता. त्याचं असं म्हणणं होतं की रील स्टार लोक थोड्याफार पैशासाठी तरुण पिढीला भरकवटत आहेत, हे असले काहीतरी ऍप प्रमोट करून, ज्यानं तरुण पिढी वाया जात आहे, वेगळ्या दिशेने जात आहे. थोडक्यात ह्या गोष्टीवरती तो बोलत होता सातत्याने. हीच गोष्ट आपल्या प्रतीक भाऊला एवढी खटकली की प्रतीक भाऊने त्या भाऊला बोलण्यासाठी बोलवून घेतलं आणि त्याला गाडीत टाकून त्याच्यासोबत मारहाण केली आणि जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या. तू काय म्हणलेला? प्रत्येक रिप्लाय द्यायला शिक. काय म्हणलेला? रिप्लाय दिला शिकत. काय भाऊ, शोभतंय का तुला? शोभतंय का तुला हे सगळं? सांग, हे असले बायले ताळे करणं शोभतंय का? आपल्या प्रतीक भाऊला त्यानं गॅमलिंग ऍपवरती, जुगारावरती बोलला. ही गोष्ट का खटकली माहिती का? कारण आपला प्रतीक भाऊ या ऍपच्या जोरावरच मोठा झालाय, या ऍपच्या जोरावरच मास दाखवतोय, असल्या जुगाराच्या जोरावरच मास दाखवतोय. कोणी किती हितातला नाही रुबाब त्याचा हटला. ट्रिपल एक्का. आणि प्रतीक भाऊ, मी माग पण एका व्हिडिओ मध्ये म्हटलं होतं, तुझं हे सगळं साम्राज्य जे आहे ना ते तुझ्या स्वतःच्या जीवावरती नाही, जुगाराच्या जीवावरती आहे. तू काय म्हणलेला? प्रत्येक रिप्लाय द्यायला शिक. काय म्हणलेला? रिप्लाय दिला शिकत. आता प्रतीक भाऊला वाटलं मी त्याला मारल, व्हिडिओ शूट करल, पुन्हा माझा रुबाब होईल, परत ट्रिपल एक्का ट्रिपल एक्का ट्रिपल एक्का ट्रेंड होईल. जिरली ना भाऊ. कोणी किती हितातला नाही रुबाब त्याचा हटला. ट्रिपल एक्का. प्रतीक भाऊ, तुझ्या या सगळ्या वागणुकीवरून तर मला हे समजलं की भाऊ तू ट्रिपल एक्का नाही, ट्रिपल. चेतन देवळकर याचं कौतुक केलं पाहिजे, कारण हा भाऊ न घाबरता पोलीस स्टेशन मध्ये गेला आणि गुन्हा दाखल केला आणि या माजुरड्या प्रतीक शिंदेला धडा शिकवला. आणि राहिला विषय महाराजा, साम्राज्य स्वतःचे जीव असलं ना. हे बघ प्रतीक भाऊ, स्वतःच्या जीवावर म्हणूच नकोस, जुगाराच्या जीवावर म्हण. भाऊ, कोणतरी म्हणलेलं तुझं वाटोळं करायला करणी करणार आहे. कोणतरी म्हणलेलं. कोणी करणी बिरणी करत नाही भाऊ, तू तुझ्याच हातानं झकमारी करतोस काहीतरी. एवढ्या निम्या मला व्हिडिओ टाकायचा नाही तरी बी टाकतोय. मला देशासाठी काहीतरी करायचंय, भारताला पुढे घेऊन जायचंय. हो, असं लोकांना धमकावून, त्यांना जीवे मारण्याच्या धमक्या देऊन तू देश पुढे घेऊन जाणार आहे. पण भारतातील लोक मला पुढे जाऊन देत, तेच मला मागे वाटते. अरे प्रतीक भाऊ, कोण तुला महाग वगैरे वळत नाही.
तू स्वतःहून तुझ्या स्वतःच्या डांगीत पाचट घालून घेतोय. देशाला पुढे घेऊन जाण्याच्या गोष्टी नंतर कर, अगोदर पोलिसांना काय बोलून सुटायचंय याचा विचार कर भाऊ. प्रतीक भाऊ, इतकं तुला लोकांनी डोक्यावर घेतलंय, इतकं हवेत घेतलंय तुला, हवेत. कशाला असले ताळे करून स्वतःची घालवून घेतोय भाऊ? वाक्य जरा नीट. अरे हे हिजडे हे बघ प्रतीक भाऊ, मी अजून पण म्हणतोय की भाई रावणाचा पण चिरला रे माज. तू कोण आहेस? कोण आहेस तू? याला पोलिसांनी घेतलाय ताब्यात, पण एवढंच बोलेल की भाई याला असा चोप द्या की यानं पुन्हा असले नखरे नाहीत केले पाहिजे. हे बघा, माझी काय प्रतीक भाऊ सोबत दुश्मनी नाही, पण तो जो करतोय ते चुकीचं आहे म्हणून त्याच्यावरती बोलतोय. तर बस मित्रांनो, आजचा व्हिडिओ आपण इथे संपवू. व्हिडिओ आवडला असेल तर करा लाईक, चॅनलला करून टाका सबस्क्राईब. भेटू आपण लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बहुत बहुत धन्यवाद दोस्तों. बस आओ, गलतियों से सीखो, आगे बढ़ो.